सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलम् शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयः सदा योगिभिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया।
शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा काम क्रोधादिक जाती निज धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण सारा सार गदविता सद्गुरु राया सारा सार गदविता सद्गुरु राया सारा सार गदविता सद्गुरु राया मंगल धाम जीवन नरहरि पाया हो मंगल धाम जीवन नरहरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय होवो नि बलवंता प्रेमे गाऊ गाऊ तन्मय होवो बलवंता प्रेमे गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम ज्यांना शक्य आहे त्यांनी ताट बसून भगवंताचं नामस्मरण करायचंय राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम
सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया अवतार केला संहाराय दुष्ट अवतार केला संहाराय दुष्ट अवतार केला संहाराय दुष्ट करीतीचे नष्ट करीतीचे नष्ट परपीडा अवतार केला संहाराय दुष्ट दुष्टजन पर पीडक जे कोणी दुष्टजन पर पीडक जे कोणी दया चक्रपाणी साहवेना अवतार केला संहाराय दुष्ट तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार अवतार केला संहाराय दुष्ट अवतार केला संहाराय दुष्ट अवतार केला अवतार केला अवतार केला संहाराय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया। श्रोते हो, आज निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संतांचे जे मुकुटमणी ठरले त्या तुकोबारायांचा आहे. या तुकोबारायांचं अनेक संतांनी पंतांनी वर्णन करून ठेवलं. त्यांचं वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणाले, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम राम. मोरोपंत म्हणाले, अहो या तुकाराम महाराजांना ते जातीनं वाणी होते, पण तरीही या तुकाराम महाराजांना नुसतं वाण्याचा तुक्या असं म्हणू नका. तर या तुकाराम महाराजांना जी अलौकिक वाणी लाभली होती, त्या वाणीनं या तुकाराम महाराजांनी प्रतिश्वासम सविश्वासम म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नाम घेतलं. आणि म्हणूनच की काय हो, यांना सदैव वैकुंठाला जाण्याचं भाग्य मिळालं. असे हे आमचे तुकाराम महाराज. त्यांनी अनेक अभंग लिहिले हो. या पृथ्वी तलावर तुकाराम महाराज माहित नाही असा इसम शोधूनही सापडणार नाही हो. त्यांचा परिचय अजून काय वेगळा करून द्यायचा. त्यांनी अनेक अभंग लिहिले. जनसामान्यांना प्रश्न पडतो की भगवंतानं नेमका जन्म कशासाठी घेतला. तसाच प्रश्न कदाचित तुकाराम महाराजांना पडला असावा, किंवा आपल्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी या तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला. अहो, संतांचं वाङ्मय हे 300-350 वर्ष होऊन गेली तेव्हा लिहून ठेवलेले, ते तुम्हा आम्हाला आजही उपयोगी पडते. म्हटल्यावर त्यांचं म्हणणं प्रमाण मानणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही हो. खरोखरच आज आपल्याला प्रश्न पडतो की भगवंतानं जन्म का बरं घेतला, हे जन्मोत्सव आपण का साजरे करतो. तर त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देऊन ठेवलं. ते म्हणतात की अवतार केला संहाराया दुष्ट, करीती जे नष्ट परपीडा. दुष्ट जन परपीडक जे कोणी, तया चक्रपाणी सहावेना. आणि तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. अभंग एकदम छोटा आणि साधा सोपा आहे. अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ लक्षात घ्यायचा झाला तर काय लक्षात येतं, तर अवतार का घेतला भगवंतानं, तर अवतार केला संहाराया दुष्ट. जे दुष्ट माजले होते आपल्या पृथ्वी तलावर, त्यांचा संहार करण्यासाठी, नाश करण्यासाठी भगवंतानं जन्म घेतला. का तर दुष्टजन पर पीडक जे कोणी, तया चक्रपाणी सहावेना. चक्रपाणी म्हणजे तो भगवंत, मग तो कोणीही असेल, गणपती असेल, रामकृष्ण कोणीही असेल. त्या चक्रपाणीला म्हणजे हातात सुदर्शन चक्र असणाऱ्या त्या चक्रपाणीला काय बघवलं नाही, तर सज्जनांचा छळ होतोय जो,
दुष्टांकडून जो छळ होतोय तो त्या चक्रपाणीला बघावला नाही, म्हणून त्यानं अवतार घेतला. आणि तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. आणि अजून एक भगवंताचा जन्म घेण्याचं कारण काय सांगितलं, तर धर्म संस्थापना. वास्तविक हे काम भगवंताचं आहे का हो? भगवंतानं धर्म स्थापून दिला, ठीक आहे, पण तो टिकवण्याचं काम कुणाचं आहे, तर तुमच्या आमच्या सारख्या मनुष्य प्राण्याचं आहे. पण आज खऱ्या अर्थानं आपण ते करतोय का हो? मोठा प्रश्नच आहे की नाही हो? उत्सव फक्त आपण 3-4 दिवस उत्सव करतो. 22 जानेवारीला सुद्धा आपण मोठा सोहळा केला. कसला सोहळा आठवतोय ना? तर तो 22 जानेवारीला सुद्धा आपण जगभरात मोठा सोहळा केला. पण ते तितकंच राहून, मर्यादित राहून चालणार नाहीये. मनुष्यानं संघटित होणं आणि काहीतरी धर्मासाठी काम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यानं जर तसं केलं नाही तर धर्म नष्ट होऊ शकतो. असंच त्या काळातही धर्माला कुठेतरी ग्लानी आली होती. काही थोडेसे सज्जन होते, पण त्यांचं पुण्य काही पुरेसं पडत नव्हतं आणि म्हणून त्या दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागला. असा हा अभंग तुकाराम महाराजांनी आमच्या समोर ठेवला. पण तुम्ही आम्ही सामान्य माणसं, संतांचे अभंग हे साधे साधे वाटतात खरे, पण त्याचा विचार करायला, अभ्यास करायला गेलं तर त्यातनं खूप काही अर्थ निघतो. मग तुम्ही आम्ही सामान्य जण विचार करू की धर्म म्हणजे नक्की काय हो? तर धर्म म्हणजे कायदा आहे. मनुष्यानं काय करावं, काय करू नये, कोणते नियम पाळावेत, कोणते पाळू नयेत, आपल्या वाट्याला जे विहित कर्म आले ते कोणत्या प्रकारे करावं, हे जो सांगतो ना त्याला धर्म असं म्हणतात. समाजात वावरताना प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी कर्म आलेलं आहे. कोणी डॉक्टर असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी वकील असेल, ज्याला त्याला आपापली कर्म माहिती आहेत. मग समाजात वावरताना आपली आपण कर्म नीट पार पाडली नाहीत तर काय होईल हो? सगळा अंधाधुंद कारभार माजेल. मग माणसानं असं वागू नये म्हणून त्याच्या वागण्याला कुठेतरी आचार, विचार, नियम घालून दिले. ते धर्मानं घालून दिले. धर्म जसा हा कायदा आहे, तो जसा माणसाचा मित्र आहे ना, तसाच धर्म म्हणजे आपलं कर्म आहे. कितीही कोट्याधीश, लक्षाधीश असला तरी वर जाताना मनुष्य जन्माला आला याचा अर्थ तो एक ना एक दिवस मरणारच आहे. अहो, भगवंताला सुद्धा मरण चुकलं नाही, तिथे तुमची यांची काय कथा? तर मनुष्य ज्या अर्थी जन्माला आला त्या अर्थी तो मरणारच आहे. मग तो कितीही कोट्याधीश, लक्षाधीश असला तरी सुद्धा तो जाताना आपल्या बरोबर पैसा नेऊ शकत नाही. तर काय नेऊ शकतो? तर त्याच्याबरोबर आपलं तो पैसा कुठल्या कर्मानं मिळवलाय, काय करून कमावलाय, ते कर्म आपल्या बरोबर येत असत. म्हणून शास्त्रकार एका श्लोकात सांगतात, धनानि भूमो पशवश्च गोष्ठे भार्या गृहीत्वा जनस्मशाने देहाश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः मंगलमूर्ती मोरया. खूप छान श्लोक आहे. सुभाषितकार सांगतात, श्लोककार सांगतात की माणसाबरोबर शेवटी काय जातं, तर फक्त आणि फक्त त्याचं कर्मच माणसाबरोबर जातं किंवा ते नेता येतं.
पूर्वीच्या काळी लिहिलेला श्लोक आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की धनानी भूमो, कोण कुठपर्यंत असतं माणसासोबत ते सांगितलं. धनानी भूमो, पूर्वी लॉकरची वगैरे सोय नव्हती किंवा लोकांची घरं इतकी चांगली नव्हती बंदोबस्त की बाबा जे धन आहे, आधी मुळात एवढं धन कोणाकडे फार नव्हतंच, पण त्यातल्या त्यात कोण जो श्रीमंत होता, सावकार होता, त्याचं जे धन होतं ते कुठे ठेवलं जायचं, तर ते जमिनीमध्ये पुरून ठेवलं जायचं. म्हणून त्यांनी सांगितलं की धनानी भूमो, पशवश्च गोष्टी, पशु पक्षी कुठपर्यंत, तर गोठ्यापर्यंत. अगदी निष्ठेनं गाई गुरं सांभाळणारा एखादा असेल आणि तो मालक जर मेला तर गुरं काय 1-2 दिवस अन्न पाणी सोडतात तो, पण ती तिथपर्यंतच. पशवश्च गोष्टी, भार्या गृहीद्वार, पत्नी कुठपर्यंत. एखादा जर गेला, एखाद्यानं राम म्हटलं तर पत्नी त्याची कुठपर्यंत, तर घराच्या उंबरठ्यापर्यंत. कोणाला सती जावंसं वाटलं तरी हल्ली जाता येत नाही, कारण कायद्यानंच बंदी केली. अर्थात हल्ली तशी इच्छाही कोणाला होत नाही, पण कायद्यानं बंदी केली, त्यामुळे पत्नी कुठपर्यंत, तर उंबरठ्यापर्यंत. भार्या गृहीद्वार जन स्मशाने, जी पोचवायला येतात लोक ती कुठपर्यंत, स्मशानापर्यंत. आणि त्यानंतर मात्र कर्मानुगो गच्छति जीव एकहा, त्यानंतर मात्र माणसाला आपलं कर्म घेऊनच वरती जायचं असतं. त्या कर्मावरच मनुष्य स्वर्गात जाणार की नरकात जाणार हे ठरत असतं. आणि म्हणून माणसाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य कुठलंय, तर ते म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म पाळणं आवश्यक आहे. जर माणसाच्या आयुष्यात धर्म नसेल, कर्म नसेल ना, तर माणसाची अवस्था कशी होईल माहितीये का. जर मासा असतो तो कुठे राहतो, पाण्यात. त्या माशाला जर पाण्यातनं बाहेर काढलं तर तो कसा तडफडेल पाण्याशिवाय. तसंच माणसाच्या आयुष्यातनं जर धर्म बाजूला काढला तर माणसं तशी तडफडतील. माणूस हा कर्माशिवाय राहू शकत नाही. अहो, नुसतं बसून राहणं हे सुद्धा एक कर्मच आहे की. त्यामुळे माणूस आणि कर्म हे बाजूला काढता येत नाही. मग असंच जर करायचं असेल तर काहीतरी विहित कर्म करावं, काहीतरी चांगलं कर्म करावं. आणि आता अगदी 21व्या शतकात बघायला गेलं तर अगदी पूर्वीच्या काळात जसं सोहळं ओवळं होतं, जशा रीतीभाती होत्या तशा काही आता अगदी तंतोतंत पाळायला नाही जमत. अर्थात हे सगळे माणसामुळेच बदल झालेले आहेत. बाकी कोणीही पशु पक्षी, निसर्ग बदलला नाही हो. माणूस बदलला, माणसाचं वागणं बदललं म्हणून निसर्ग बदलला. माणूस जर पूर्वीसारखाच राहिला असता तर निसर्गाला बदलायची गरजच नव्हती. माणूस जरी पशुसारखा वागायला लागला असला तरी पशूंनी आपलं वागणं सोडलेलं नाही हो. वाघ अजूनही गवत खात नाही, तो मांसच खातो. त्यामुळे कुठल्याही पशूंनी त्यांचं वागणं सोडलेलं नाही, फक्त माणसानं आपलं वागणं बदललेलं आहे. आणि आपण काळ बदलला असं म्हणतो, पण तसं नाहीये. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की अगदी सगळ्या गोष्टीत जरी धर्म पाळता नाही आला तरी किमान 4 गोष्टीत तरी धर्म पाळावा असं शास्त्रकार सांगतात. त्या 4 गोष्टी कोणत्या ते बघूया. शास्त्रकार सांगतात, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हितेषां अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानः. 4 गोष्टीत धर्म पाळायला सांगितला. हे 4 मुद्दे पटापट समजावून सांगते आणि पुढे जाऊया.
काय लोकांना हे जरा तत्वज्ञान ऐकायचा कंटाळा येतो, पण खर तर कीर्तनातला हाच गाभा आहे की म्हणजे कीर्तन हा लोकांच्या जनजागृतीचा एक मोठा विषय आहे, प्रबोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही एवढे शांत माझ्या समोर बसलायत, ही संधी मी सोडेन कशी ना. या 4 गोष्टी आता माणसाच्या बाबतीतल्या अत्यंत बिघडलेल्या आहेत. कुठल्या गोष्टी सांगितल्या तर आहार, निद्रा, भय, मैथुनंच. पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे आहार, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. महिला वर्ग त्या गोष्टीत कुशल असतोच, पण काही प्रमाणात पुरुष वर्ग सुद्धा त्या विषयाकडे वळलेले असतात आहेत. आणि लॉकडाऊन नंतर तर ह्याचं प्रमाण जास्तच दिसतं, कारण लॉकडाऊन मध्ये काय फक्त खायचं, झोपायचं एवढंच काम होतं आपल्याला. त्यामुळे आहार हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, पण तो किती बिघडलाय हो. आणि असं आहे का की काळ कितीही बदलला म्हणून माणसाला भूक लागायची थांबली, तर तसं नाहीये. तुका म्हणे संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी. तुकाराम महाराज तर म्हणतात की जरी संन्यासी असला तरी त्याला पोट हे आहेच हो. 5 घरी भिक्षा मागून का होईना तो सुद्धा खातोच. आपल्यासारखं चमचमीत खात नाही, त्याच्यात त्याची वासना अडकलेली नसते, पण तरीही त्यालाही पोट आहे. षण्मासं मातृदुःखं च पितृदुःखं दिनत्रयं भार्या दुःखं पुनर्भार्या क्षुधा दुःखं दिने दिने. काय सांगितलं तर एखाद्याची आई गेली तर दुःख किती दिवस तर 6 महिने. एखाद्याचे वडील गेले तर त्याचं दुःख किती महिने तर 3 महिने. एखाद्याची पत्नी गेली तर दुसरं लग्न करेपर्यंत पहिल्या पत्नीचं दुःख असतं. आणि सांगितलं काय तर क्षुधा दुःखं दिने दिने. भूक लागण्याचं जे काही दुःख असतं ना ते रोजच आहे. त्यामुळे आहार हल्ली आपल्याला लग्नात वगैरे सुद्धा बघतो, बुफे असतात सगळीकडे. लोक किती घेतात आणि किती टाकतात याला काही सुमारच नाहीये, पण आपल्याला मिळतंय म्हणून आपण असं वागतो. काही जणांना तर एक वेळचं जेवायला सुद्धा मिळत नाही. पूर्वी अगदी सागर संगीत पंक्ती मांडून लोक श्लोक वगैरे म्हणून जेवायचे. आणि पूर्वी तर अशी पद्धत होती की 5 घरी भिक्षा मागायची, जे काही मिळेल ते एकत्र करायचं, त्यातला 1 भाग देवाला, 1 भाग ब्राह्मणाला, 1 भाग गाईला आणि 4था जो भाग राहील तो आपण खायचा. त्यातनच कोणी याचक अजून आला तर तो भाग सुद्धा आपण त्याला देऊन टाकायचा. अशी पूर्वी व्यवस्था होती, पण हल्ली ते सगळं बदललेलं आहे. आहार तर निकृष्ट दर्जाचा होत चाललेलाच आहे. कशात काय मिसळून भेसळ करतील त्याचा काही नेम उरलेला नाही. युरियापासून दूध तयार करतात. किती माणूस म्हणजे माणसाला जी बुद्धी मिळाली आहे ना त्याचा त्यानं कुठे आणि किती कसा वापर केलाय ते बघा. आपण पूर्वीच्या काळी राक्षस होते म्हणायचो, ते राक्षस आपल्याला विद्रूप वगैरे असे वाटायचे किंवा आपण त्यांची तशी चित्र रंगवायचो, पण हे अशा गोष्टी करणारे राक्षसच म्हणायचे हो ह्या काळातले.
त्या गोष्टींचा माणसाच्या शरीरावर इतका वाईट परिणाम होतोय, औषधांचा आणि सुद्धा काही उपयोग होत नाही. मग त्या औषधांमध्ये सुद्धा भेसळ केलेली असते. तर हे आहार असा इतका निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. पण जो आहार धर्ममान्य आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचं स्मरण करून जर आपण आहार घेतला तर आणि तरच तो आपल्या अंगाला लागणार आहे. कारण काय माहितीये का, जसं आपण अन्न खातो ना तसे आपले विचार होत जातात. आपले पावसते स्वामी स्वरूपानंद म्हणतात की जैसा जयाचा आहार असे तैसी तयाची बुद्धी, म्हणून सात्विक अन्न सेवनी साधी अंतःशुद्धी. तुम्ही जसा आहार घेणार आहात तशी तुमची बुद्धी, तसं तुमचं वागणं होणार आहे. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आहार घेताना ते धर्ममान्यच असलं पाहिजे. आपण हल्ली कुठेही जातो, उठतो आणि कुठल्याही गाडीवर जाऊन खातो, पण तसं न करता, कारण चाणक्य पण म्हणतो की यादृशी भक्षयेत चान्नम बुद्धिर्भवती तादृशी. त्यानं उदाहरण दिलं की दीपस्तिमिराशनामी कज्जलंच प्रसूयते. दिवा असतो ना, आपण बघतो, चिमण्या असायच्या पूर्वीच्या काळात रॉकेलवर चालणाऱ्या. तो दिवा पेटवल्यानंतर तो दिवा काय करतो, तर अंधार नाहीसा करतो. म्हणजे थोडक्यात तो अंधार पिऊन टाकतो. पण थोड्या वेळानं काय करतो, तो काजळी ओकतो. म्हणजे जो ते खातो तेच तो ओकतो. तसं आपला आहार पोटात गेल्यानंतर होतं. म्हणून सांगितलं की जो धर्ममान्य आहार आहे तेवढाच घ्यावा. आपण एखाद्याचा कपडा जरी वापरायला घेतला तरी कधी कधी आपली वृत्ती तशी झाल्यासारखी दिसते. परीक्षित राजा होता, त्यानं कोणाचा तरी मुकुट घातला आणि म्हणून त्याला वाईट बुद्धी झाली. हो, परीक्षित राजा अत्यंत चांगला होता, पण त्यानं एक दिवस त्याच्या पेटाऱ्यात त्याच्या साम्राज्याचे एक मुकुट होता छान, तो कुठल्या तरी दुष्ट माणसाचा जिंकून आणलेला मुकुट होता. तो त्यानं एक दिवस घातला आणि तो बाहेर शिकारीसाठी गेला. आणि त्या मुकुट घातल्यामुळे त्याला अशी बुद्धी झाली की एक मेलेला साप त्यानं उचलला आणि एका ऋषींच्या गळ्यात घातला. त्या ऋषींना जेव्हा समाधीतनं जाग आली तेव्हा त्या ऋषींनी मग त्या राजाला शाप दिला की पुढच्या 7 दिवसात तुझं मरण येईल. शाप दिल्यानंतर त्याचं मरण अत्यंत सुंदर झालं ते सोडून द्या, पण तो मुकुट घातल्यानंतर त्याची बुद्धी बदलली, त्याचं वर्तन बदललं. आहार तर आपल्या पोटात जाणार आहे, त्यामुळे कायम आहार घेताना आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे निद्रा. हा सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ती कुठे येत नाही ते विचारा. मोबाईल बघताना कदाचित येत नसावी, मला येते. हा, त्यामुळे मोबाईल बघताना कदाचित येत नसावी. कीर्तनात तर हमखास येते. कारण कीर्तन ही गमतीनं म्हणलं जातं की कीर्तन ही श्रोत्यांची हक्काची झोपायची जागा आहे म्हणून. हल्ली डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्हाला जर गोळ्या घेऊन झोप येत नसेल ना तर तुम्ही कीर्तनात जाऊन बसा. मी म्हणते असे ना का, तेवढा तरी त्या कीर्तनाचा उपयोग होतो. हे काय वाईट आहे? हे काय कमी आहे का? कारण हल्ली कीर्तनाला इतके वाईट दिवस आलेत, कोण बसतच नाही. हो, म्हणजे तरुण वर्ग तर फारच कमी दिसतो. त्यामुळे कीर्तन ही हक्काची झोपायची जागा आहे असं म्हणतात. कुंभकर्ण होता, त्याला 2 बायका होत्या, 2 पत्नी होत्या, एक निद्रा आणि एक जागृती. गमतीची गोष्ट आहे जरा.
तर कुंभकर्ण मेल्यानंतर जागृती सती गेली आणि निद्रेने विचारलं की नारदांना की मी आता कुठे जाऊ. नारद म्हणाले की तुला जिथे वरणारे असतील, तुला जिथे स्वीकारणारे असतील तिथे तू जा. तेव्हापासून ती कीर्तनात यायला लागली असं म्हणलं. त्यामुळे तुमचा काही दोष नाही हो, ती येतेच. कीर्तन कुठल्याही वेळात असलं तरी ती येतेच. पण निद्रा सुद्धा आवश्यक आहे तेवढेच घ्यावी हो. इथे गेले 5 दिवस धूमधडाक्यात उत्सव चाललाय. इकडच्यांना विचारा कसा उत्सव करतात ते. रात्री पहाटे 4 वाजता झोपायचं, पुन्हा सकाळी. म्हणजे तेवढी सुद्धा झोप माणसाला पुरते. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण उत्सव काळात ते सगळं करतोच की नाही हो. 4 तास 5 तास झोप सुद्धा माणसाला पुरते. पण हल्ली आपण झोपतोच 2-3 वाजता आणि उठतो किती वाजता, 11 वगैरे वाजता आपला सूर्य उगवतो. पूर्वीचे लोक ब्राह्म मुहूर्तावर उठायचे म्हणून त्यांचे आरोग्य सगळ्यांची चांगली होती. पण निद्रा सुद्धा अशीच धर्म मान्य आहे. जेवढी शरीराला आवश्यक आहे तेवढीच घेतली पाहिजे. एकदा माणसाला आळसाची सवय झाली ना की तो कितीही झाला तरी कमीच वाटतो. त्यामुळे सांगितलं की निद्रा सुद्धा गरजेपुरतीच घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो आहार, निद्रा, भय. भय कुणाला नाहीये हो. या जगात वावरताना भय कुणाला नाहीये. सगळ्यांनाच भय आहे. पशु पक्ष्यांना, प्राण्यांना तर आहेच, पण माणसाला सुद्धा भय आहे. कोणीतरी श्वापद येऊन मला चावेल किंवा कुठल्या तरी माणसाला काळोखाचं भय असतं, कुणाचा तरी शत्रू असतो त्याचं भय असतं. किंवा यापेक्षा सुद्धा यापुढे जाऊन माणसाला जे भय असतं ते सगळ्यात मोठं भय म्हणजे मृत्यूचं भय. ते भय इतकं भयानक आहे की माहितीये माणसाला की आपल्याला कधीतरी मृत्यू येणार आहे, पण तरी सुद्धा माणूस त्या गोष्टीसाठी तयार नसतो. पण श्रोते हो, जर भगवंताचं नामस्मरण केलं, आपण जर कायम त्याच्या भक्तीत राहिलो ना, तर ते भय सुद्धा कमी करता येतं, ते सुद्धा घालवता येतं. आणि चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे मैथुनांचं विषय वासना. हल्ली आपण बघतोच माणूस किती विषयांच्या आहारी गेलाय. आता तुम्ही म्हणाल कुठले विषय, तर हे आपल्या आजूबाजूला जे काही रंगीत संगीत दिसतंय ना, टीव्ही, मोबाईल, फ्रीज, सगळे हे विषयच झालेले. या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस किती अडकून राहिलाय. म्हणजे धर्म कार्य करणं या गोष्टी माणूस कुठेतरी विसरत चाललाय. आणि त्यानं जर धर्म सोडला तर खरोखरच एक दिवस धर्माला ग्लानी येईल आणि मग भगवंताला जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे या विषय वासनांमध्ये न अडकता आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कायम त्याच्या स्मरणात राहिलं पाहिजे. कारण हो, जर तुमच्याकडे काहीतरी बँक बॅलन्स असेल तरच तुम्ही हवा तेव्हा पैसा काढू शकता ना. तसंच जर तुम्ही काहीतरी पुण्य केलेलं असेल तर आणि तरच भगवंत संकटकाळी तुमच्या मदतीला येणार आहे. आपण जर एखाद्याला फोन केला आणि सवयीचा असेल तो माणूस, तर आपण नुसतं हॅलो म्हटलं तरी तो आवाज ओळखतो आपला. पण एखाद्या तिराईत व्यक्तीला आपण फोन केलाय तर आपलं नाव गाव सगळं सांगावं लागतं की नाही हो. तसंच भगवंताला तुम्ही आम्ही जर कधीतरी हाक मारायला गेलो आणि आपला आवाज त्याच्या परिचयाचाच नसेल तर भगवंत तुमच्या आमच्या मदतीला येतील का?
मग असं विषयांमध्ये न अडकता कायम आपण भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे, त्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. तरच जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा आपल्याला गरज असेल, तेव्हा तो भगवंत तुमच्या आमच्या सहाय्याला येणार आहे. आणि म्हणूनच आजच्या मूळ पद्यात तुकाराम महाराज हा असा अभंग लिहितात. श्रोते हो, आपल्याला गॉड ह्या संकल्पनेकडे जायचंय हळूहळू. गॉड ह्या संकल्पनेचं, गॉड याचं स्पेलिंग काय हो? गॉडचं GOD. मग माणसाने ठरवलं पाहिजे की आपल्याला गॉड या शब्दाकडे जायचंय की गॉड ह्या शब्दाचा उलट करून बघा काय होतं ते. प्रत्येक जण सुज्ञ इथे. आपल्याला गॉड या संकल्पनेकडे जायचंय की त्याच्या उलट संकल्पनेकडे जायचंय, हे ज्यानं त्यांना मनात ठरवून तसं वर्तन केलं पाहिजे. आणि तरच भगवंत सहाय्यभूत होणार आहे. एखादा भगवंताला मानणारा असेल आणि त्यानं सिग्नल तोडला, 2 जणांचा ऍक्सिडेंट केला, तर भगवंत त्याच्या मदतीला येतील का? तर नाही येणार. पण हेच जर एखादा आस्तिक नास्तिक असेल, तो भगवंताला न मानणारा असेल पण तो नियमात राहणारा असेल, जर सिग्नल पाळणारा असेल, तर भगवंत त्याच्या मदतीला येतील की नाही? त्यामुळे आता 21व्या शतकात अगदी काही यज्ञ याग करा, पूजा पाठच करा असं काही नाही. पण भगवंत जर तुमच्या आमच्या मदतीला यावा असं वाटत असेल, तर किमान भगवंताचं नित्य स्मरण तरी आपल्याला असलंच पाहिजे. म्हणून आजच्या मूळ अभंगात तुकाराम महाराज सांगतात, अवतार के